नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण BSc नर्सिंग CETसाठी ॲप्लिकेशन भरलं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली पण आहे आणि एक्झाम झाल्याच्या नंतर रिझल्ट पण लागलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत, पर्सेंटाईल स्कोर चांगला आलेला आहे. तसेच ग्रुपिंगसुद्धा आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची. अशा विद्यार्थ्यांसाठी कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, त्या प्रोसेससाठी ॲप्लिकेशन्स किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस त्या ठिकाणी स्टार्ट होते. तर 8/7/2025ला हीच नोटिफिकेशन आहे, नोटीस नंबर 8. याच्यामध्ये आपल्याला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस जी आहे, आपण त्याला कॅप असं म्हणतो. तर त्या कॅप राऊंड्सची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, ती प्रोसेसचं शेड्यूल या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तर आपण शेड्यूल बघूयात. याच्यामध्ये पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर 2025 म्हणजे नर्सिंग जे ॲडमिशन आहे, BSc नर्सिंगचं जे ॲडमिशन आहे राऊंड थ्रू, तर त्या नर्सिंग ॲडमिशनसाठी जे इन्फॉर्मेशन ब्राउचर असतं ते या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे वेबसाईटवरती. तुम्ही वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी बघू शकता. तर जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली असते. जसं की कॉलेज किती आहेत, कसे आहेत, ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, ठीक आहे. त्यानंतर कॅप प्रोसेस कधी होईल किंवा एक टेंटेटिव्ह शेड्यूल त्या ठिकाणी दिलेलं असतं. सोबतच कॉलेजचे कोड असतात आणि किती कॉलेज त्या ठिकाणी आहेत ते पण त्यात दिलेले असतात. तसेच लागणारे डॉक्युमेंट्स वगैरे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे आहे आणि रिझर्वेशन वगैरे असतात. सोबतच फी स्ट्रक्चर वगैरे त्या ठिकाणी दिलेलं असतं. तर हे जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, तुम्ही ते वेबसाईटवरती जाऊन डाउनलोड करू शकता. mahaCET.org वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर जे नेक्स्ट आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचर पब्लिश झालेलं आहे ऑलरेडी. त्यानंतर आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म. आता हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंग CET दिलेली होती, अशा सर्व क्वालिफाईड विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॅप रजिस्ट्रेशन जे आहे, म्हणजे कॅप प्रोसेसच्या खाली जाण्यासाठी किंवा कॅप प्रोसेसच्या अंडर जाण्यासाठी आपल्याला त्याच्या अगोदर त्याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. तर ते तुम्हाला रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करायचं आहे. गेल्या वर्षी याची जी फीस आहे ती साधारणतः 800 ते 1000च्या आसपास त्या ठिकाणी फीस होती. यावर्षी पण जवळपास तेवढीच फीस असू शकते, ठीक आहे. तर ही जी रजिस्ट्रेशन आहे, ती रजिस्ट्रेशन तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटला जाऊन त्या ठिकाणी तुमचं लॉग इन, युजर ID टाकून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे, तो फॉर्म भरायचा आहे. तर रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचं ॲकॅडमिक जे आहे तुमचं ते 10वी 12वी, त्यानंतर तुमचं कास्ट डिटेल्स जे असतात, रिझर्वेशन डिटेल्स, ते त्या ठिकाणी टाकायचे आहेत. तुम्हाला यावेळी रजिस्ट्रेशन करताना तुमचं कास्ट व्हॅलिडिटी लागतं. सोबतच तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट देखील लागतं, कारण तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करताना पूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी लागतात. सर्टिफिकेट कधी आहे, सर्टिफिकेट नंबर त्या ठिकाणी लागतो त्याच्यामुळं, किंवा ते कधी काढलेलं आहे सर्टिफिकेट, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी लागतं. त्यामुळं ते डॉक्युमेंट्स जवळ असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर ही जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म आहे, हे जे आहे प्रोसेस आपली, ती साधारणतः 8/7/2025 पासून 17/7/2025 पर्यंत, म्हणजे साधारणतः एक 10 दिवसाच्या कालावधीमध्ये ही प्रोसेस स्टार्ट होते, ठीक आहे. जे काही आपल्या व्हॅकन्सीज आहेत BSc नर्सिंग कॉलेजेससाठी, टोटल साधारणतः एक 7000 ते 8000च्या आसपास सीट्स असतील. तर एवढ्या सीट्ससाठी त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, ही जी डेट आहे, ही रजिस्ट्रेशन डेट थोडीशी एक 5 दिवस 3 दिवस काय होते, एक्सटेंड होते. बऱ्याच वेळेस याच्या अगोदर झालेली आहे, परंतु यावेळी होईलच असं नाही, कारण ही जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती खूप लेट झालेली आहे दरवर्षीपेक्षा. त्यामुळं यावेळेस एक्सटेंड व्हायचे चान्सेस कमी आहेत. तरी पण तुम्ही या 8-10 दिवसामध्ये साधारणतः 8 ते 17च्या दरम्यान तुम्हाला काय करायचं, ही रजिस्ट्रेशन प्रोसेस करून घ्यायची आहे. यामध्येच तुम्हाला जे डॉक्युमेंट्स वगैरे असतात ते सर्व त्या ठिकाणी लावायचे, जसं की मेडिकल फिटनेस वगैरे आहे. बरेच डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असणं गरजेचं असतं. हे जे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात यासाठीचा व्हिडिओ मी या चॅनलवरती याच्या अगोदर अपलोड केलेला आहे. कृपया तुम्ही एकदा तो व्हिडिओ जाऊन बघा, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला समजून जातील. मी जे त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला पूर्ण तुमची ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत त्या ठिकाणी ते लागणार आहेत, किंवा ओव्हरऑल सर्व विचार करून मी त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट्स टाकलेले आहेत. तुम्ही ते बघून घ्या जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन, ठीक आहे. तर ही जी रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन तुम्हाला तात्काळ 10 दिवसामध्ये करायचं आहे.
सोबतच तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि फीस देखील पे करायची आहे. ठीक आहे. आणि ही डेट कधी शक्यतो एक्सटेंड होत यावर्षी व्हायला चान्सेस कमी आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे. ही जी तुम्हाला फीस आहे ती तुम्हाला याच 10 दिवसामध्ये पेड करायची आहे. जर नाही केली तर तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म होत नाही. ठीक आहे. त्यामुळं तुम्हाला या दिवसामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. डॉक्युमेंट्स पण अरेंज करायचे आहेत. ज्यांनी डॉक्युमेंट्स नसतील काढले त्यांनी तात्काळ डॉक्युमेंट्स काढा. तुमचं 10वी-12वीचं जे काही मार्क्स असतील किंवा जी तुमची सर्टिफिकेट्स असतील त्याला आपण सनद वगैरे म्हणतो ते पण तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजमध्ये जाऊन त्यांच्याकडून घ्यायचे आहेत. सोबतच तुमचा TC वगैरे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे. आत्ताच तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं 10वी-12वीला ॲडमिशन होतं 10वीला किंवा 12वीला अशा ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स सर्व डॉक्युमेंट्स घेऊन या. त्यानंतर पासिंग वगैरे लागतं. त्यानंतर नेक्स्ट आहे अपलोडिंग ऑल रिक्वायर्ड कलर्ड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स इन PDF फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करतात, पेमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतात जे कलरमध्ये असतात, झेरॉक्स त्या ठिकाणी अपलोड करायचे नाहीत, रिजेक्ट होतो फॉर्म. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी कलर्स कॉपीज त्या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. आता हे झालं तुमचं शेड्यूल जे नॉर्मल आहे, जे तुम्ही या ठिकाणी डेट दिलेलं आहे त्यानुसार. त्यानंतर नेक्स्ट आहे शेड्यूल फॉर कॅप राउंड्स विल बी डिस्प्लेड इन ड्यू कोर्सेस. ठीक आहे. म्हणजे जे कॅप रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुमची एक मेरिट लिस्ट लागते की एवढे कॅन्डिडेट्स यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि तुमच्या एक मार्क्सनुसार तुमचे काय होते एक मेरिट लिस्ट लागते, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आणि ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्ही फायनल झाल्याच्या नंतर ही कॅप राउंडची प्रोसेस आहे ती स्टार्ट होते. मग ज्यावेळेस कॅप राउंडची प्रोसेस स्टार्ट होते त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरायचे असतात किंवा प्रेफरन्सेस द्यायचे असतात. याच्याबद्दलचाही व्हिडिओ मी वेबसाईटवरती यूट्यूबवरती माझ्या चॅनलवरती ऑलरेडी प्रिव्हियसली अपलोड केलेला आहे. तुम्ही तो त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. किंवा तुम्हाला जर पुढच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही माझं जुनं चॅनलवरचे जे लास्ट इयरचे जे व्हिडिओ आहेत ते जरी बघितले तरी तुम्हाला समजून जातील. त्यासारखीच यावर्षी देखील ॲडमिशन प्रोसेस आहे. तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. ठीक आहे. आणि किंवा तुमचा काय डाऊट असतील तर तेही तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये करू शकता किंवा कुठलाही माझ्या व्हिडिओच्या चॅनलच्या व्हिडिओवरती कुठेही तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला तुमच्या जे काही क्वेश्चन्स असतील त्या क्वेश्चनचं तुमचं समाधान केलं जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे कॅप प्रोसेस आहे. तुम्ही तात्काळ टाईम वेस्ट न करता तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायला स्टार्ट करायचं आहे. आणि रजिस्ट्रेशनला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स अगोदर सोबत असणं गरजेचं आहे. ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही गोळा करणं गरजेचं आहे. तेवढे डॉक्युमेंट्स बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नावामध्ये काहीतरी स्पेलिंग मिस्टेक असते, आधार कार्डचं नाव वेगळं असतं किंवा TCवरती नाव चुकलेलं असतं, इकडं नाव वेगळं असतं. तुम्ही ह्या ज्या चुका आहेत ह्या चुका तुम्ही आत्ताच तात्काळ काय करा, जाऊन त्या ठिकाणी बघून या किंवा बदलून या. किंवा बऱ्याच विद्यार्थी नॉन क्रिमिनल असेल किंवा EWS आलेलं नसतं, इन्कम सर्टिफिकेट नाही आहे, या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आत्ताच 2 दिवसामध्ये पटकन तात्काळ बघून घ्या. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स होतात की सर रिझर्वेशन EWSचं सर्टिफिकेटचा बऱ्याच वेळेस इश्यू होतो की सध्या अवेलेबल नाही आहे, परंतु EWSमध्ये मला फॉर्म भरायचा आहे किंवा आम्ही EWSच्या अंडर येतो. तर अशा विद्यार्थ्यांनी आत्ताच काय ते अगोदर तात्काळ या ठिकाणी EWS सर्टिफिकेट वगैरे असेल ते अरेंज करून त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. लास्ट इयरला जे EWSचे कॅन्डिडेट होते त्यांना चान्स दिला होता डबल सर्टिफिकेट देण्यासाठी किंवा नंतर सर्टिफिकेट 6 महिन्यांनी देण्यासाठी, कारण त्यावेळेस थोडा कोर्टामध्ये इश्यू चालू होता रिझर्वेशनचा. त्यामुळे पण यावर्षी तसं काही नाही आहे. त्यामुळे तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स गोळा करा आणि जे अवेलेबल डॉक्युमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी फॉर्म भरा. जर समजा तुमचं रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल, जसं की SC ST NT OBC EWSमध्ये असाल आणि तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर तुमचा फॉर्म हा ओपनमधून ग्राह्य धरला जातो. म्हणजे तुमचं जे ॲडमिशन आहे हे ॲडमिशन तुमचं ओपन कोट्यामधून त्या ठिकाणी होतं. त्यामुळं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्ही तात्काळ लवकरात लवकर अवेलेबल करा आणि त्या ठिकाणी फॉर्म भरा. जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर तुम्ही डाऊट्स त्या ठिकाणी खाली कमेंट्समध्ये करू शकता. त्या ठिकाणी जनरल इन्स्ट्रक्शन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, खाली तुम्ही आता वाचून घ्या. बाकी जास्त डिटेल्स व्हिडिओ बनवायची गरज नाही. जर तुम्हाला काय असेल डाऊट तर तुम्ही चॅनलच्या खाली कमेंट करा, मी तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. जसं की ॲडमिशन प्रोसेस असेल किंवा तुमचे कुठले डाऊट्स असतील नर्सिंगबद्दलचे, नर्सिंग ॲडमिशन असेल किंवा नर्सिंग जॉब रिलेटेड डाऊट्स असतील किंवा तुमचे नर्सिंगच्या स्कॉलरशिपबद्दल डाऊट असतील, कुठलेही डाऊट कसलेही डाऊट असतील किंवा सब्जेक्ट रिलेटेड डाऊट असतील, कुठली एखादी कन्सेप्ट समजत नाही असा कुठलाही डाऊट असेल नर्सिंगबद्दल तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्समध्ये खाली टाकू शकता. मी त्या ठिकाणी तुमच्या डाऊटचं आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.